गर्दी किती आहे फक्त? अतिशय हा सिंगल लॉंगेस्ट आहे, 22 किलोमीटरचा गेम चेंजर प्रकल्प आहे आणि याचं लोकार्पण 12 तारखेला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि म्हणून तिथून प्रधानमंत्री महोदय उतरतील आपल्या तिथून संपूर्णपणे रूटवर आम्ही पाहतोय की रस्ते असतील, आजूबाजूच्या भिंती असतील, मेडियन आहे आणि त्याचबरोबर हा आपला शिवडी न्हावाशेवा ट्रान्सपोर्ट जो आहे हा जो आहे त्याच्यामध्ये देखील पूर्ण काम कंप्लीट झालंय आणि त्याची पाहणी आज आपण करतोय. खरं म्हणजे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प फार मोठा दिलासा देणारा मुंबईकरांनाच नाही तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड हा रायगड जिल्हे येथे लँड होतो आणि देशातला हा सगळ्यात लांबीचा 22 किलोमीटर लांबीचा समुद्रावरचा बीच आहे, ब्रिज आहे आणि याला आता जो पर्यायी रस्ता आहे जवळपास 1.5 ते 2 तास अंतर कापायला लागतं. यामुळे 15 मिनिटांमध्ये शिवडीचा माणूस थेट रायगडमध्ये जाईल आणि तिथून मुंबई पुणे एक्सप्रेसला कनेक्ट होईल, तिथून मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होईल, त्याचबरोबर वसई विरार मल्टी मॉडेल कॉरिडॉर जो आहे अलिबाग याला कनेक्ट होईल. अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प आहे, गेम चेंजर प्रकल्प आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ, इंधन, पोल्युशन सगळंच कमी होईल. पंतप्रधान जे आहेत मुंबई, तिसरी मुंबई म्हणजे आता काय बघा तिकडे एवढं मोठं डेव्हलपमेंट होईल कारण मुंबई आणि हा जो चिर्लेचा एरिया आहे शिडकोमधला रायगडचा हा अगदी जवळ येईल, 2 तासाचं अंतर 15 मिनिटावर. तर नक्की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल, तिथे ग्रोथ सेंटर होतील, मोठ्या प्रमाणावर सर्व्हिस इंडस्ट्री होतील, तिथे मोठ्या प्रमाणावर वसाहती होतील आणि एक गेम चेंजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. लोकांना फार मोठा याचा दिलासा. पंतप्रधान जे आहे वरून तुम्ही टोल 250 रुपये केलेला आहे, मात्र आता विरोधक मागणी करतात की हा टोल माफ करावा म्हणून. निवडणुकीपुरतं असणार, हा निवडणुकीपुरतं असणार की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम केलेलं नाही, करणार नाही. हा पूल आता कम्प्लीट झालेला आहे. यापूर्वी जे प्रकल्प आम्ही कंप्लीट केले ते का निवडणुका होत्या तेव्हा जे 2.5 वर्ष घरात बसले होते सगळं काम बंद करू, त्यांनी केलेलं सगळं जे काय बंद केलेलं काम आम्ही सुरू केलं, त्याला चालना दिली. त्यांनी जी काही गेल्या अनेक वर्षात घाण केलेली ती आता आम्ही स्वच्छ करतोय आणि आता हे प्रकल्प जो आहे आता कंप्लीट झालाय. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे की याचं भूमिपूजन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालं होतं, तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्याचं उद्घाटन मोदी साहेबांच्या हस्ते होतं. याचा आनंद आहे आम्हाला. शिवसंकल्प पंतप्रधान ज्या पद्धतीने म्हणतात पूर्ण हा जो ब्रिज आहे, हा जो ब्रिज आहे पूर्णपणे ते ट्रॅव्हल करणार आहे कारण की सांगितलं जातं की पंतप्रधानांचा दौरा अजून नाही म्हणून हा पूर्ण आम्ही जो MTHLचा जो पूल आहे त्याच्यावर आज याच्यासाठी चालू आहे की याची पाहणी करून जो कार्यक्रम आहे प्रधानमंत्री महोदयांचा स्टार्ट टू त्या सुरुवात जिथून होते आणि जिकडे शेवट आहे तिथे मोठ्या लोकांना ते ॲड्रेस करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत आणि तिथे देखील काही आणखी मुंबईतले प्रकल्प जे आहेत त्याचं लोकार्पण होणार आहे. MMRDच्या प्रकल्पांचं लोकार्पण रिमोटद्वारे होणार आहे. त्यामुळे मोठा असा हा कार्यक्रम आहे आणि निवडणुका वगैरे डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो आणि हा वरळीपर्यंत कनेक्ट होतोय. वरळी नरिमन पॉईंट पर्यंत आपण पुढे नेतोय म्हणजे नरिमन पॉईंट मधला माणूस जो आहे तो अवघ्या 15 ते 20 मिनिटात कुठे पोहोचेल रायगडमध्ये. अशा प्रकारचा हा मोठा एक प्रकल्प आहे आणि एकदम पर्यावरण पूरक आहे. यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर आहेत. काही लोक त्यावेळेस म्हणाले की या प्रकल्पामुळे फ्लेमिंगो कमी होतील, परंतु आम्ही तेव्हा त्याला रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिल वापरली अत्याधुनिक. त्यामध्ये आम्ही प्रोटेक्शन वॉल केली, त्यामध्ये आम्ही हे नॉईज बॅरियर लावले आणि त्यामुळे ते फ्लेमिंगो जे आहेत कमी नाही झाले, वाढले उलट. त्यामुळे पूर्णपणे पर्यावरणाचा
समतोल राखून त्याची काळजी घेऊन हा प्रकल्प ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आपण केलेला आहे. त्यामुळे हा देशातला नंबर 1चा प्रकल्प. सर, आपण बघतोय पंतप्रधान जे आहेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडात महाराष्ट्रात दौरा करतायत. सांगितलं जातं की लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं बिगुल इथून अरे लोकसभा निवडणूक आहे. प्रधानमंत्री तर 1 वर्षापूर्वी पण आले ना, 1.25 वर्षापूर्वी पण आले प्रधानमंत्री मुंबईमध्ये. मग काय तेव्हा निवडणुका होत्या का? आता विरोधी पक्षाला काय कामधंदा आहे का? काहीच नाहीये. विरोधामध्ये बोलायचं, आरोप करायचं, त्यांच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही आमचं काम सुरू आहे. त्यामुळे त्यांना काही म्हटलं तरी जनता सुज्ञ आहे. डीप क्लीन ड्राईव्ह जे आहे मुंबईमध्ये त्याचा असर तुम्हाला दिसतोय. त्याच्यावर टीका ते करतायत. म्हणजे कुठला असा विषय सोडत नाही. त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्या, आम्ही आमचं काम करू. लोकसभा निवडणुकीसाठी आज बिगुल फुटला जाईल शिवसेनेकडून, कारण आज तुम्ही शिवसंकल्पाची सुरुवात करताय. आमचा बिगुल कधीच म्हणजे कामानेच वाजलेला आहे. कामानेच आम्ही निवडणुका सामोरे जाणार आहोत. समजलं की नाही? त्यामुळे खोटी आश्वासनं देऊन लोकांना फसवण्याचं काम आमचं सरकार करत नाही, प्रत्यक्ष काम करतं. शासन आपल्या दारी आपण पाहिला की अतिशय 2 कोटीपेक्षा जास्ती लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. आज स्किल डेव्हलपमेंट आहे, त्याच्यामध्ये स्टार्टअप आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे. आपने कितने सेंटर चालू करे अभी गावामध्ये सुरू केले? पूर्णपणे 500 स्किल डेव्हलपमेंट सेंटर मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंट सेंटर. तेव्हा काही निवडणुका होत्या. आम्ही निवडणुका वगैरे बघून नाही, लोकांना काय पाहिजे ते देण्याचं आम्ही काम करतोय. आणि म्हणून जेव्हा आम्ही एसटीचा महिलांचा 50% सवलतीचा निर्णय घेतला तेव्हा काही निवडणुका होत्या. आता लेक लाडकी लखपती तो निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांना 6,000 केंद्राप्रमाणे मोदी साहेबांप्रमाणे आम्ही 6,000 राज्याचे देतोय. पीक विमा 1 रुपया देतोय. काही निवडणुका होत्या. त्यामुळे विरोधकांच्या बोलण्यामध्ये काही आम्ही त्याच्यात जात नाही, त्याच्यात अर्थही नाही. आम्ही हे निर्णय लोकांच्यासाठी घेतोय, जनतेसाठी घेतोय. आणि हे काम करणारं सरकार आहे, फील्डवर उतरून काम करणारं सरकार आहे. घरात बसून आदेश देणार सरकार नाही. सर, पण तुम्ही एक म्हणाला सर, महायुतीची काल बैठक झाली, काही घटक पक्ष म्हणाले नाराजी. नाही, आता तुम्हाला का आज बघताय का? 1 महिना झाला ना डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे सर. आणि डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईत नाही, आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालंय. आणि सगळ्या शहरामध्ये टप्प्याटप्प्याने डीप क्लिनिंग ड्राईव्ह होईल. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियान जे घेतलेलं आहे त्यामुळे आरोग्यासाठी फार मोठा उपयोगाचा आहे. आणि इतर लोकांचं आरोग्य त्यामुळे खराब होत आहे, त्यांना पोटदुखी होते वगैरे, ठीक आहे. त्यांच्यासाठी पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 200 इथं मुंबईत आहेत आणि 700 महाराष्ट्रात आहेत. नाही, पण काल काही महायुतीच्या घटक पक्षांनी असं म्हटलं की आम्हाला डीप क्लीन स्वीप होतील अशी त्यांना भीती आहे. नाही, काल महायुतीची बैठक झाली, म्हणून त्यांची चिंता वाढली. ते डीप क्लीन होईल विरोधात, पण महायुतीतले घटक पक्ष बैठकीला दिसून आले. महाविकास आघाडीमध्ये काय सांगता? अर्धी लढाई महाविकास आघाडीमध्ये अजून नेता ठरत नाही. आमच्याकडे नेता नरेंद्र मोदी साहेब आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे अजून नेता ठरत नाही. कोण कुठे आहे ते ठरत नाही. आणि त्यामुळे आम्हाला काही त्यांची चिंता नाही. त्यांना त्यांचं लखलाभ होऊ दे, आम्ही आमचं काम करू. आमच्याकडे मोदी साहेब आहेत आणि गेल्या 9 वर्षात मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे ते 50-60 वर्षात करू शकले नाहीत, ते मोदी साहेबांनी केले. 4 राज्यामध्ये तुम्ही बघितलं, मोदी गॅरंटीच चालली, इतर गॅरंटीला ऍक्सेप्ट नाही केलं. खोटं आश्वासन देऊन, खोटी गॅरंटी देऊन फसवणारे लोकांनी पाहिले. म्हणून राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पार पाडवे केले. आणि म्हणून मोदी गॅरंटी चालली. आता लोकांनी त्यांना गॅरंटी दिली मोदींना की यावेळी 2024ला अबकी बार मोदी सरकार 400 पार. असं हा कोण म्हणतोय? जनता म्हणते. आणि जनतेने आता त्यांना गॅरंटी दिली. 8 महिने तुम्ही म्हणाला काल सर